नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी नंदकुमार इंदिरा पंडित वडेर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कथेचे नाव आहे सासूच्या राशीला सुनेचा मनस्ताप. लेखक आणि अभिवाचक नंदकुमार इंदिरा पंडित वडेर. सासूच्या राशीला सुनेचा मनस्ताप. आता पुरे झालं म्हणावं तुमचं फोनवर बोलणं. अहो माणसानं बोलावं तरी किती. सुनेला सासरी येऊन 10 वर्षे उलटली तरी अगदी काल परवाचं लग्न करून माहेराहून आलेली नव्या नवरीसारखी. तासागणिक येणारा जाणारा फोन म्हणजे मी तर सासू असून वैतागून गेले. जरा कोणाच्या फोनची रिंग घरात वाजायचा अवकाश ही आधीच मध्ये. माझा फोन वाजला का विचारायला. तसं नसतंच मिळते. फक्त तिला खुट्टा हलवून बळकट करून बघायचा असतो. आपली कुठे तक्रार होत नाही ना कोणापुढे नालसती ते बघायला. तिकडं तिचीच पोटची पोरं तिच्या नावाने ठणाणा करत स्वयंपाकघरात बसतात. आई मला भूक लागली खायला दे. आई माझं ऐक ना. पण आई कसली फोनवर रमली की घरदार विसरले. घरात सासू सासरे दीर नणंद आहे का त्याचं तिला भान. नवऱ्याच्या डब्याची तयारी करून त्याला सकाळी एकदा ऑफिसला पिटाळा की झालं हिचं मोकळं रान. मोबाईल हाती धरून जी बसते सोशल साईट पाहिल्याशिवाय कुठं हलतं तिचं पान. मग एक कुठलाही कॉल बाहेरून येतो ती त्यात तिचा तासनतास जातो. झालं की अगं बाई शालूला म्हणजे चुलत बहिणीला बरेच दिवसात फोनच नाही केला. करू म्हणत राहून गेला. आज तो कसा जरा निवांत वेळ मिळाला विचारूया आहे का आठवण आमची. की झालं बेगमी पुन्हा 2 तासाची. मला एक कळत नाही एवढं साधं माहेरच्या लोकांना समजत कसं नाही. आपली लेक सासरी गेली आहे तिच्याशी फोनवर किती वेळ बोलावं दिवसातून. किती वेळा किती जणांनी फोन करावा. अर्थात सासरकडच्या लोकांचा अंत किती पाहावा. तशी आमची गैरसोय वगैरे काही होत नाही बरं की आमची तक्रार देखील नाही. पण सतत आपल्या कानाला फोन लावून बसणं आणि ते सोशल साईट्स तास सर्फिंग करत बसणं बरं दिसतं का आहे तुम्हीच सांगा बरं. आज घरी मसाला डोसा केला आहे पण पीठ फारच पातळ झालं आहे. पित्तामुळं डोकं की नाही माझं आज गरगरतं. भांडीवाली 4 दिवस आली नाही. कंबर मोडी कामानं अशी टुकार बोलाच आली. मग पलीकडून आईचं त्यावर सोल्युशन माझा कामचुकारपणाच्या व्हॅल्युएबल टिप्स सांगणं. एकदा आडून मी सुनबाईला सांगून बघितलं तर अशी वस्कन अंगावर आली. माझ्या माहेरच्या माणसांची 2 मिनटं बोलूसुद्धा देत नाही. सून म्हणून आली आहे कुणी मोलकरीण म्हणून नव्हे तुमच्या घराचा राडा उपसायला असं उत्तर मिळालं. आम्ही बापडे तसं नाही सूनबाई. आम्हाला 2 वेळा तू जेवायला घालतेस ग पण तुझ्या पोटच्या मुलांच्याकडे वेळीच लक्ष देत जा. आणि उद्या तुझ्या मुलीवर हे संस्कार केलेस तर तिच्या सासरकडून तेव्हा तक्रार नाही आली म्हणजे मिळवलं. आमचा आपला तुला सबुरीचा सल्ला. असा वैताग आणलाय. बरं काय सांगायची गरज नाही. माझं मी पाहून घेईन असं तिथं फिसकारून बोलणं. असा वैताग आणला बघा त्या मोबाईलनं. आमच्या वेळीस का अवतरला नाही याचंच वाईट वाटतं. आता पत्र किंवा लँडलाईन फोनचा जमाना आमचा. तेव्हाचा मुलगी सासरी गेली की तिची विचारपूस 6 माई माहेरच्यांच्याकडनं व्हायची. कोणी लेकीच्या गावचा सासरगावून पाहुणा उचित आलाच तर लेकीची आणि तिच्या सासरची अगदी इत्तमभूत खबरबात तेव्हा कळायची. पण या योगायोगाच्या गोष्टी घडल्या तर घडल्या नाही तर नाही. चुकून मागून लेकीच्या सासरून फोन आलाय म्हटलं की माहेरच्या लोकांना धाकधूक वाटायची. त्यात लेकीबद्दल तक्रारने हे पाहून हायसं वाटायचं. पण आणि लेक जेव्हा कधी माहेर पडला यायची तेव्हा तिला सगळं इत्तमभूत सांगण्यात आणि माहेरच्या माणसाला ते ऐकण्यात मजा वाटायची. पण तेच आता मोबाईल दिवस रात्र 17 वेळा मिनटाला करून ती गंमतच निघून गेली.
अगदी क्रिकेटचं धावतं समालोचन असल्यासारखं. पण त्याला तरी वेळेची मर्यादा असते, सांभाळू लागते. पण इथं ते नेटवर्क नसलं तरच फोन बाजूला राहतो. तेव्हा कुठं बऱ्यापैकी सुनबाईचं होमवर्क पटापटा होतं, नाहीतर आहेच आपलं नेहमीचं. असं वाटतं त्या तिच्या मोबाईलनं आता एक स्टेप सारखी लावावी. आपण त्यांच्याशी संपर्क साधू इच्छित आहात ते सध्या नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. कृपया आपण थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. धन्यवाद. म्हणजे तरी मोबाईल थोडा वेळ बाजूला राहील आणि मला तसंच माझ्या घरच्यांना सुनबाईशी थोडं तरी संवाद साधता येईल. आजच्या काळात आपल्या सर्वांना मोबाईलने वेड करून सोडलं आहे. गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक गोष्टींसाठी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने वेळेचा दुरुपयोग होतो, हेच या कथेत प्रामुख्याने मांडलं आहे. आपल्याला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि जर कथा आवडली असेल तर आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात ही विनंती. धन्यवाद.